नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना शुभ सकाळ. तर आपलं सगळं सकाळचं कामावरून आम्ही आलो होतो शेतात. तर शेतात कापूस वेचायचा आणि त्यातल्या त्यात इथं गहू पेरायचा होता. कारण इथालचा भरपूर असा कापूस फुटलेला होता. त्याच्यामुळं आपल्याला याच्यात गहू पेरायचा. तर मी कापूस वेचत होते आणि दाजी आणि भक्ती बोंड्या तोडत होते. तर म्हणजे रोट्यावाला ट्रॅक्टर घेऊन येणार होता. तर मग चाललं होतं माझं कापूस, म्हणजे कुठं कुठं जर असला तर तो वेचत होते आणि भक्ती आणि दाजी बोंड्या तोडत होते. तर मग इथं आमचं असंच चालू होतं, माझं कापूस वेचणं, त्यांचं बोंड्या तोडणं. दाजी परत कोट्याकडं बोंडे नेऊन टाकत होते, कारण नंतर उरल्या की मग कोट्यावर सोपं की काढायला. आणि त्याच्यात नंतर इथं आम्ही पाणी घेणे पिलं, म्हणजे पाणी प्यायला बसलो. भक्ती तर कधीच्या मध्ये शेतात आली तर खूप अशी त्रास देते, पाहायचं काम नाही. आणि इकडे चाललं होतं तिचं, चला पटकन 2 वाजले घरी, चला नेऊन घाला. आणि इथं बघा शेंगा किती छान अशा तुरीच्या शेंगा आल्यात आपल्या, कोवळ्या आहे तोपर्यंत खूप छान त्याची सोल्याची भाजी लागते. आता कोणाकडे आमटी म्हणतात, कोणाकडे सोले म्हणतात, तर आमच्याकडे सोल्याची भाजी असं म्हणतात. कापूस पण छान असा फुटला होता, पण त्याला बोंड्या कमी राहिल्या, त्याच्यामुळे म्हटलं चला तोडून घेऊयात. आणि इथं चाललं होतं दाजीचं की ट्रॅक्टर येणार आहे, तर मग हे गेट व्यवस्थित करायचं. तर ते जाळी साईडला पडली होती. तर मग घरी निघायच्या वेळेला मी आणि दाजीनं ती जाळी वगैरे व्यवस्थित करून घेतली, कारण ते गेट लुटताच येईना आणि त्यांना एकट्याला काही तेच जमत नव्हतं. तर मग मी इकडं जाळी वगैरे त्यांना लोटू लागली आणि ते गेट एकदम त्याच्यात मध्ये वेल अडकली होती, तर ते साईडला काही होईना. तर मग त्यांनी जाळी गेट ओढलं, मी जाळी वगैरे लोटली, साईडचे मधले वेल तोडून घेतले. नंतर मग गेट हा मागं पुढं बघितला करून, तर मस्तपैकी गेट व्यवस्थित मागं पुढं झाला. तर मग कारण ट्रॅक्टरसाठी रस्ता नव्हता बाजूला, तर ट्रॅक्टरला एकमेवच रस्ता असल्यामुळं आपल्याला तिथं जागा करावी लागली. आणि भक्तीचं चालू होतं कारण त्या दोडक्याच्या वेलाला भरपूर असे दोडके निब्बर झाले होते. तर ती म्हणजे एवढे दोडके कसे काय झाले, तर हे कारण असं विचारायचं कारण म्हणजे कधीच्या मध्ये शेतात आलं की अशी भानगड होते. आणि परत मग त्यांना घरी निघाले, तर म्हटलं चला मी एखादी उटी वेचते, तोपर्यंत तुम्ही दोघं बापले का बसा. तर मग मी परत इकडं आले, एक उटी कापूस वेचला. परत भक्तीचं तेच चालू, चला घरी चला घरी. तर मग 4-4:30 झाले.